भटक्या कुत्र्यांच्या बंदोबस्तासाठी जालन्यात नागरिकांचा संताप उसळला। प्रशासनाच्या दालनात कुत्रे सोडण्याचा इशारा। मागील काही दिवसात चिमुकल्यांचे बळी घेतलेल्या भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या त्रासाविरोधात नागरिकांचं अंबड चौफुलीवर रास्ता रोको आंदोलन। जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढत प्रशासनाला इशारा। जालन्यात भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याच्या मागणीसाठी आज नागरिकांचा संतापाचा स्फोट झाला। अंबड चौफुलीवर रास्ता रोको करत थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला। मागील काही दिवसात या कुत्र्यांनी चिमुकल्यांचा बळी घेतल्यानं नागरिकांमध्ये भीती आणि संताप दोन्हीही वाढलाय। नागरिकांनी प्रशासनाला स्पष्ट इशारा दिला, जर कारवाई झाली नाही तर महानगरपालिकेच्या दालनात कुत्रे सोडू। जालना शहरात मागील काही दिवसांपासून भटक्या कुत्र्यांचा मुक्त संचार वाढला असून या कुत्र्यांच्या हल्ल्यामध्ये 2 निष्पाप मुलींचा जीव गेलाय। कित्येक लहान बालकांवर कुत्र्यांनी चावा घेतलाय। पालिका प्रशासनाला वेळोवेळी निवेदन देऊनही प्रशासनानं कोणतीही ठोस पावलं न उचलल्यामुळे आज सोमवारी अंबड रोडवर यशवंतनगर, माऊलीनगर, अंबड चौफुली परिसर 6 शहरातील नागरिकांनी महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केलं। यावेळी प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत नागरिकांनी रस्त्यावर ठिय्या मांडला। विविध मागण्यांचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलंय। रास्ता रोको केलाय। आपण दिनांक 20 रोजी एक चिमुकलीने जो जीव गमावला, त्यामुळे आज रास्ता रोको केला होता। रास्ता रोको करून आपण प्रशासनाला असा इशारा देत आहोत की आजपर्यंत ज्या चिमुकल्यांनी जीव गमावला ते तर निंदनीय आहेच, पण आता यानंतर जर अशी काही घटना घडली तर तीव्र शब्दात आम्ही त्यांचा निषेध करू व यानंतर त्यांच्या दालनातच नाही तर त्यांच्या घरात सुद्धा हे मोकाट कुत्रे नेऊन आम्ही सोडू, एवढी आम्ही 100% गॅरंटी देतो। माझं नाव आलोक माधवराव सरवडीकर। आज आमच्या इथली परिस्थिती अशी आहे, दिवाळी असताना आमच्या घरी पाहुणे येतात, आमच्या मुलांना बाहेर फिरणं देखील कठीण झालं। आज जवळपास 8-10 दिवस झालेले असताना आम्ही आमच्या लेकरांना घरामध्ये अक्षरशः डांबून ठेवले। रस्त्यावर हे कुत्रे फिरतात। या कुत्र्याला महत्वाचं कारण म्हणजे रस्त्यावर जी मांस विक्री होते, या मांस विक्रीला कुठलाही माणूस हा विरोध करत नाही। सामान्य जनतेने किती जरी विरोध केला तर याच्यामध्ये काही घडत नाही। महानगरपालिकेतील असायचं काम असतं की काही जर हे होत असेल तर त्या मांस विक्री त्यांनी बंद केली पाहिजे, ती बंद करत नाहीत। जरी एखाद्याचं लीगल दुकान असेल आणि महानगरपालिकेला जर सर्व लोक टॅक्स भरत असतील तर महानगरपालिकेचे कर्तव्य आहे की ते मांसाचे तुकडे जे रस्त्यावर टाकले जातात ते सर्व विल्हेवाट लावणे महानगरपालिकेचं काम आहे। लोक रस्त्यावर कचरा टाकतात, घंटागाडी त्यांची 8 वाजता 9 वाजता येणार, घंटागाडी 2-2, 3-3 दिवसाला येते। घाणीचं साम्राज्य होतं। हे कुत्रे एवढे हिंस्र होत चाललेत, लहान लेकरं तर सोडा। आता आमच्याकडे एक पोलीस कर्मचारी आहेत, एक 8 दिवसापूर्वी अक्षरशः त्यांना 4 कुत्र्यांनी पकडलं। ते वयाने मोठे असल्यामुळे त्यांना ठीक झालं, त्या कुत्र्यांना लात मारता आली, पण कॉलनीमधील मुलांनी काय करायचं? आज कशा पद्धतीने आंदोलन केलं? चौफुली ते रास्ता रोको केला होता आणि माननीय जिल्हाधिकारी मॅडम यांना भेटायला आलो असता माननीय जिल्हाधिकारी मॅडम इथं नव्हत्या, त्यामुळे आम्ही माननीय उपजिल्हाधिकारी यांना निवेदन दिलेलं आहे। यानंतर जर या भटक्या कुत्र्याचा कुठल्याही प्रकारचा सोक्षमोक्ष लागला नाही तर मी स्वतः भटके कुत्रे धरून माननीय जिल्हाधिकारी मॅडम आणि माननीय आयुक्ताच्या दालनामध्ये सोडण्यात येईल। काय नाव आपलं? मी इंजिनियर गोपाल प्रभाकर पवार, मी यशवंतनगर मध्ये राहतो।